आज काय स्पेशलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहोत शेवगा टाकून तिखट डाळ. इथे मी 1 वाटी तुरीची डाळ कुकरला शिजवून घेतली आहे. शेवगा उकडून घेतलेला आहे मीठ टाकून आणि फोडणीसाठी टॅमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर. तर डाळीमध्ये मी हळद आणि मीठ टाकून शिजवून घेतले. त्यात आपण एका कढईत 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यात जिरी, मोहरी छान असं तडतडून द्यायचं आहे. तर तुम्ही साधी डाळ खाऊन कंटाळला असेल तर अशी मस्त तिखट डाळ छान लागते. साधं वरण रोजच आपण करतो, पण एकदा अशी शेवगा टाकून डाळ बनवून पहा, खूप छान लागते. आता इथे आपली जिरी मोहरी छान अशी तडतडली आहे. आपण त्यात टॅमॅटो आणि कढीपत्ता टाकून घेऊयात. छान अशी फोडणी करायची आहे डाळीला. तेलामध्ये टॅमॅटो छान आपला शिजला पाहिजे. हे पहा मस्त असा आता टॅमॅटो शिजलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊयात. तर मसाल्यांमध्ये 1 चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा आपण लाल तिखट टाकणार आहोत. आणि हे छान आता मिक्स करून घ्यायचे. इथे मी 2 चमचे लसूण खोबरं घेतलेले वाटलेलं ते टाकून घ्यायचे. ते हे छान असं आपण तेलात परतून घेणार आहोत. छान असा कलर सुटला आहे पहा. आता जो आपण शेवगा उकडून घेतलेला आहे तो आपण ह्यात घालून घेऊ. शेवगा मी मीठ टाकून उकडलेला आहे आणि वरणातही मीठ टाकले, त्याच्यामुळे आता आपण एक्स्ट्राचं मीठ टाकणार नाही आहे. आणि शेवगा शक्यतो शिजवताना मीठ टाकायचं, म्हणजे चव छान लागते शेवग्याची. आता इथे आपली डाळ घोटून घेऊयात आपण. ही फक्त तुरीची डाळ आहे. तर नुसतं साधं वरण खाण्यापेक्षा कधीतरी अशी डाळ बनवून पहा, मस्त लागते. तर इथे आपल्या शेवग्याला छान उकळी फुटली, म्हणजे आपला शेवगा शिजलेला आहे. फक्त एक उकळी काढायची. आता आपण हे वरण टाकून घेतले त्यात शिजलेली डाळ. ते छान आता मिक्स करून घेऊ आपण. आणि आपल्याला हवं तेवढं पाणी त्यात ॲड करायचं आहे. आपल्याला जेवढं पातळ हवं आहे तसं. आणि आपल्याला एक उकळी काढायची. खूप साधी सोपी रेसिपी आहे, कमी साहित्यात होते आणि काहीतरी वेगळा पदार्थ, म्हणजे डाळ खाल्ल्याचं हे होतं. सारखंच आपण ते वरण खाऊन कंटाळला असेल तर अशी डाळ बनवून पहा, खूप छान लागते. मस्त एकदम. भाताबरोबर, चपातीबरोबर तुम्ही कशीही खाऊ शकता. आता ह्यात 1 चमचा आपण सांबार मसाला टाकूया आणि छान असं मिक्स करून घेऊ. मस्त अशी आपली डाळ आता उखाळी फुटलेली आहे. गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालून घेऊयात आणि खाण्यासाठी तयार आहे आपली डाळ. खूप कमी साहित्यात होते. पहा मस्त अशी डाळ आपली तयार आहे. तर कशी वाटली ही रेसिपी? आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कलरही पहा खूप सुंदर आलेला आहे. भाताबरोबर छान लागती. तर धन्यवाद.